नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी आता आहे न्यू इंग्लिश स्कूल नावडे येथे आणि आपल्यासोबत आहे पूर्ण शाळेचा स्टाफ आहे, जो एक महिला स्टाफ आहे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत आहे पूर्वा सावंत मॅडम। नमस्ते मॅडम, काय वाटतं आज न्यू इंग्लिश स्कूल यांच्या जर तुमच्याकडून एक आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचा, सायन्स असो, रांगोळी स्पर्धा असो, यांचा खूप छान संदेश देखील दिलेला आहे तुम्ही, तर त्याबद्दल तुम्ही तुमचे पहिले तुमची माहिती सांगा, याबद्दल काय वाटतं? सायन्स विज्ञान प्रदर्शन म्हणजे विज्ञान आणि मानवाचा जवळचा संबंध आहे। ते म्हणजे विज्ञानामुळेच माणूस सगळ्याच पुढे जाऊ शकतो। विज्ञान हा एक असा भाग आहे आपल्या जीवनाचा ते म्हणजे आपल्या शाळेने एवढा चांगला उपक्रम राबवलेला आहे, यासाठी आपल्याला सर्व मुख्याध्यापक आणि कर्मचारी शिक्षक पालकांचा स्वभाव पण चांगला आहे। पालकांचा प्रतिसाद एवढा चांगला आहे की त्यांनी रांगोळी प्रदर्शनात पण भाग घेतला आहे, प्रतिकृती बनवलेल्या आहे। ड्रॉइंग आणि आपल्या दोन्ही प्रकारामध्ये आम्ही सादरीकरण करायला आपल्याचा सर्वांचा सहभाग चांगला आहे। मॅडम, किती वर्ष झाले तुम्ही असा कार्यक्रम करता शाळेच्या मार्फत, आणि तुम्ही हा कार्यक्रम बघून तुम्हाला काय वाटलं, काय अनुभव सांगू शकता? मुलांमध्ये कसा उत्साह आहे? एकूण 5 वर्षाचा हा अनुभव आहे की छान बसते सहभाग असतो, त्याप्रमाणे सर्व बघायला शाळेच्या चेअरमॅन मॅडम आलेल्याच आहेत, मॅडम आलेल्या आहेत, तर पाहुणे येते हा 3 वाजेपर्यंत नक्कीच आपल्यासोबत आहे पूर्वा मॅडम, त्या खूप माहिती छान सांगितलेली आहे। तुम्ही एकदम माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो, मुलांमध्ये खूप उत्साह आहे आणि खूप छान आनंदाचं वातावरण आहे, आणि नक्कीच ते पालकवर्ग असून द्या, मुलं असून द्या, खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत, आणि या कार्यक्रमाचं खरोखर कौतुक करावं तर कमीच आहे, कारण जे मुलांनी प्रदर्शन केलेलं आहे ते खूप छान आहे, आणि अक्षरशः 1ली ते 8वी ते 10वीपर्यंतची मुलं आहेत आणि त्यांनी हे प्रदर्शन केलं आहे। आपल्यासोबत आहेत आणखी टीचर आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। नमस्ते मॅडम, सर्वप्रथम नाव आणि आपली ओळख सांगा। माझं नाव देव बुधवंत आहे। या शाळेमध्ये मी 9 वर्षापासून काम करते आणि आम्ही मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमामधून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करतो आहे। आज आपण इथं सायन्स एक्झिबिशन ठेवलं आहे, तसेच वर्गामध्ये क्राफ्ट आणि पॅरेंट्ससाठी रांगोळी स्पर्धा पण ठेवलेली आहे, जेणेकरून मुलांसोबत पॅरेंट्सला पण शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी आणि मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, एवढीच आमची अपेक्षा आहे, आणि त्यानिमित्त आम्ही हा कार्यक्रम सादर केलेला आहे। नक्कीच मॅडम, मुलांनी खूप कौतुक करण्यासारखंच एकदम मुलांनी खूप प्रोजेक्ट बनवलेले आहेत, मी देखील बघितलेले, मलाही छान वाटले। तर काय वाटते, कितीची मुलं आहेत ती आणि किती तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आमची शाळा नर्सरीपासून 10वीपर्यंत आहे, आणि नर्सरीपासून ते आम्ही 10वीच्या पूर्ण वर्गांच्या मुलांना यामध्ये सहभागी केलेलं आहे। फक्त जे प्री प्रायमरीचे मुले आहेत त्यांच्यासाठी फक्त क्राफ्ट घेऊन आम्ही त्यांचे क्राफ्ट प्रदर्शन वर्गामध्ये आयोजित केलेले आहे, आणि मोठ्या 1ली ते 10वीच्या मुलांचे सायन्स एक्झिबिशन चालू आहे। नक्की मॅडम, छान माहिती सांगितलेली आहे। आपल्यासोबत आहे न्यू इंग्लिश स्कूलच्या ज्या महिला स्टाफ आहेत ते आहेत आपल्यासोबत, आणि ते सांगत आहेत की मुलांनी कशा प्रकारे प्रोजेक्ट बनवलेले आहे आणि किती दिवसापासून तयारी करत होते मुलं यासाठी। 15 दिवसापासून तयारी करत आहोत, आणि त्या आमच्या तयारीचा सदुपयोग झाला असं मला वाटते, कारण मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न केले आणि आज त्यांचे कलागुण सादर केले आहेत। नक्कीच मुलांनी खूप काही संदेश देखील छान दिलेला आहे प्रोजेक्टच्या माध्यमातून। नक्कीच मुलांचं कौतुक करण्यासारखंच आहे। कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज।